तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर मी आता आलेलो आहे कोलकात्यामधल्या इंडियन म्युझियममध्ये। तर इथे खूप छान असं हे म्युझियम आहे, भरपूर प्रकारचे ते तुम्हाला प्रोजेक्ट पाहायला मिळतील। खरं तुम्ही इथे ह्या म्युझियमला नक्कीच व्हिजिट करा। इथे एंट्री तुम्हाला असणार आहे 60 रुपये ते 90 रुपये, दोघांमध्ये फरक असतो तुम्हाला मी सांगेल नंतर। आणि आपण हा म्युझियम पूर्ण बघूया आणि चला आता आपण जाऊया। आणि त्याच्या अगोदर नवीन असेल चॅनलमध्ये तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आणि कोलकात्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते पॉईंट फिरायचे हे मी तुम्हाला सांगतो। तर स्टेप बाय स्टेप आपण पॉईंट असणार आहेत। तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। आज मी आलोय कोलकातामधल्या खूपच प्रसिद्ध आणि भारतातील सर्वात जुन्या म्युझियममध्ये, इंडियन म्युझियम। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथला पूर्ण अनुभव आणि इतिहास सांगणार आहे। तर मित्रांनो, मी इथे आलो आणि सर्वात आधी एंट्रीसाठी तिकीट काढलं, ज्याची किंमत होती फक्त 60 रुपये। एवढ्या कमी पैशात इतका मोठा इतिहास पाहायला मिळतोय हे खरंच खूपच जबरदस्त आहे। तिकीट घेतल्यानंतर मी आत प्रवेश केला आणि आत येताच एकदम वेगळंच वातावरण जाणवलं। जुन्या काळाची आठवण करून देणारं, शांत आणि इतिहासानं भरलेलं। आता थोडा इतिहास जाणून घेऊया। हे म्युझियम 1814 साली एशियाटिक सोसायटी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलं। त्या काळात ब्रिटिश राजवटीत भारतातील प्राचीन वस्तू, शिल्पकला, जीवाश्म आणि विविध ऐतिहासिक गोष्टी जतन करण्यासाठी हे म्युझियम तयार करण्यात आलं। सुरुवातीला हे एक संशोधन केंद्र होतं, पण हळूहळू ते लोकांसाठी खुलं करण्यात आलं आणि आज हे भारतातील सर्वात मोठं आणि जुनं म्युझियम बनलं आहे। आत फिरताना मला सगळ्यात आधी दिसला तो डायनोसॉर सेक्शन। इथे खऱ्या डायनोसॉरचे सांगाडे ठेवलेले आहेत, जे हजारो वर्षांपूर्वीचे आहेत। ते पाहताना खरंच असं वाटतं की आपण त्या काळात परत गेलोय। एवढ्या मोठ्या प्राण्यांचे सांगाडे इतके जवळून पाहण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो। यानंतर मी प्राचीन इतिहासाच्या गॅलरीमध्ये गेलो। इथे भारताच्या विविध भागांमधून सापडलेल्या मूर्ती, शिल्पकला आणि प्राचीन वस्तू ठेवलेल्या आहेत। प्रत्येक वस्तूमागे एक वेगळी गोष्ट आणि इतिहास दडलेला आहे। विशेष म्हणजे इथे तुम्हाला इजिप्तमधील एक खरी ममी पाहायला मिळते। हजारो वर्षांपूर्वी जतन केलेली ही ममी पाहताना अंगावर काटा येतो आणि त्या काळातील संस्कृतीची कल्पना येते। पुढे जाताना इथे विविध प्रकारचे नाणी, शस्त्र, कपडे आणि जीवाश्मही पाहायला मिळतात। प्रत्येक सेक्शनमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं। हे म्युझियम फक्त पाहण्यापुरतं नाही, तर इथे आल्यावर आपल्याला इतिहासाची खरी ओळख होते। मित्रांनो, खरं सांगायचं तर इथे फिरताना वेळ कसा जातो कळतच नाही। प्रत्येक गॅलरीमध्ये काहीतरी खास आहे। जर तुम्हाला इतिहासात रस असेल किंवा काही नवीन शिकायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे। आता काही महत्त्वाची माहिती। हे म्युझियम सोमवारी बंद असतं, त्यामुळे येण्याआधी हे लक्षात ठेवा। बाकी दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते उघडं असतं। तर मित्रांनो, हा होता इंडियन म्युझियममधला माझा अनुभव आणि त्याचा इतिहास। तर मित्रांनो, आता आपलं इंडियन म्युझियम हे सगळं फिरून झालेलं आहे। खूप छान असं इंडियन म्युझियम आहे आणि इथे भरपूर प्रकारचे जे आपण प्रोजेक्ट करतो ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तुम्ही इथे कोलकात्यामध्ये आल्यानंतर नक्कीच व्हिजिट करा, कारण इथे नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत, जुने एकदम कसं काय चालतं हे सगळं दाखवतं त्याच्यामध्ये। चला, आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नक्कीच।